बापरे, हे काय याड लागलं रे, याड लागले. हा सर, या झाडाचा इतिहास तुम्ही सांगा. आता मी तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट हे सांगायच्या अगोदर मी सांगतो, पण ह्या झाडाला त्यांनी मागच्या बहरामध्ये फुल माल काढलेला आहे या 2 झाडांना. त्याच्यामुळे झाड कशामध्ये आहे सध्या? तुम्ही एक ऑब्झर्वेशन केलं का? ह्या 2 झाडांपाशी जो काँग्रेसचा पसारा आहे तो बाकी झाडांपाशी आहे का? ज्या झाडांपाशी माल आहे भरपूर तिथं काँग्रेसचा पसारा नाहीये. ह्या झाडांपाशी काँग्रेसचा पसारा किती पा? हे काय सांगू राहिलो? कुठतरी प्रेमात पडलं हे पाहून. मुद्दा असा इथे आपल्याला एक लक्षात घ्यायचे, तणाचा प्रभाव एवढा प्रभावी आहे का याच्यामध्ये काँग्रेस जो आहे म्हणजे गाजर गवत जे आहे ते एकदम ताकदवर झालेले आहे. याचा अर्थ याच्यामध्ये केमिकलचे अंश काय खूप ज्यादा आहे. मागच्या 3 वर्ष आपण मागच्या समजा आता दुसरा बार होता ना, मी होतो तेव्हाच आपण ते शूटिंग त्यावेळेस पण आता तो व्हिडिओ जर असला तर त्याच्यात पण त्यावेळेस फोटो असेल अशी साईज कमी होती म्हणजे. बरोबर, त्यावेळेस एसिडीज होता आपल्याकडे. होता. ओके, 80-20 फॉर्म्युला होता. 80-20 म्हणजे आपण ते केमिकल निघालच होतं. स्टार्टिंग झालं सुरू झाली वैदिकला आणि तुम्ही 100% वापरलेलं नव्हतं. 100% नव्हतं वापरलेलं. मागच्या बाराच्या निम्या डोस तर टाकीत होतो, पण यावेळेस स्प्रे वगैरे सगळे एसटी वैदिकच. मागच्या वर्षापर्यंत डोस टाकत होते पण स्प्रे मध्ये नव्हते करत. थोडस हे व्हायचं, हेजिटेशन व्हायचं. ओके, तुमचं म्हणजे ह्या वर्षी तुम्ही 100% वळाले, पण ह्या वर्षी काहीच नाही केलं. काहीच नाही केलं. मग जर हेच तुम्ही जर 2 वर्षापूर्वी ऐकलं असतं तर जे झाडं गेले ते गेले नसते. ते गेले नसते. ते आता सम्राट शक्ती मला वाटतं मिरॅकल हे मला वाटतं तुम्ही त्याच्यामुळे प्रेमात पडले काय परत. हो, सम्राट शक्ती, मिरॅकल, ह्युमस गोल्ड त्याचा माझं म्हणजे मी वापरीत होतो पण थोडस कमी प्रमाणात वापरायचं. पूर्ण विश्वास टाकायची हिंमत होत नव्हती. 2च बेसल डोस करायचो, आता 3 वर आलोय. बर, म्हणजे पुढच्या 4 वर येईल. पुढच्या वर्षी फळांचं किती नुकसान आहे त्याला या वर्षी? किती इथं पाहिलं नाही, बाकी ठिकाणी किती आहे? भरपूर प्रमाणात आहे. बरोबर आहे ना? हे पान ओढून सांगतंय का मी किती प्युअर आहे. तुम्ही याची दुसरी बाजू बघा. जर केमिकल मारलं ना हे लगेच भुरकं पडतं मागून, शिरा लगेच पांढऱ्या पडतात. आणि तुम्ही याचं बघा, याचा लवचिकपणा किती बा. हे बा पूर्ण पान मुळपलं मी आधी सोडून दिलं. तुम्ही केमिकलच्या बागेचं पान मुळ पा, त्याचं काय होतं लगेच तुकडा होणार. हे बघा आलं लक्षामध्ये. म्हणजे हे लक्षण तुमचं झाड नाही लपवू शकत. तुम्ही लपवाल करायचं, तुम्ही खोटं बोलाल, झाड नाही खोटं बोलणार. कुठल्याही दुकानामध्ये गेलो, काही घ्यायचं म्हटलं, गाडी घ्या, मोबाईल घ्या, कपडा घ्या, काही पण घ्या, तर तुम्ही लेटेस्ट मॉडेल घेता का जुनं मॉडेल घेता? लेटेस्ट, बरोबर आहे ना? अपडेटेड म्हणतो आपण, आहे की नाही? आपण अपडेटेड पाहिजे, बरोबर आहे की नाही? मग शेती तुम्ही हे ओल्ड का बरं करता, आउटडेटेड का बरं करता? तुम्ही म्हणाल आउटडेटेड कसं काय? आम्ही तर ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरतो, केमिकल मधलं आधुनिक तंत्रज्ञान वापरतो. मला एक सांगा, म्हणजे केमिकलची शेती आजच्या काळामध्ये कोणती शेती आहे? मागासलेली. कोणती? जेव्हा मागासलेला आहे तोच आज केमिकल शेती करू शकतो. का बरं? 40 वर्ष आपण रोगाच काम करतोय, 40 वर्ष आपण किडीच काम करतोय. तिथे तेलाच हटाना, तो हटायची वेळ आली ते तेल हटाना, बरोबर आहे ना? तो शेतीपासून बाजूला हटला पण त्याला काय त्याच्यानं हटाना. म्हणजे ही जी पद्धती आहे, मग ही तुमची मागासलेली शेती आहे. आणि एससीटी वैदिक काय आजच्या काळामध्ये ऍडव्हान्स आहे. काय आहे? ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी. मागच्या वर्षी असं होतं, ह्या पिरियड मध्ये थोडस टिपका पण होता. म्हणजे मागच्या वर्षी वातावरण चांगलं होतं त्या पाटीत. आणि चांगलं होतं पण तरी यांचं वातावरण चांगलं होतं. वातावरण म्हणजे
मनाचं अशा वेळेस थोडा टिपकाचा एक 10 किलो माल काढला पण होता यावेळेस म्हणजे यावर्षी किती काढला? अजून नाही काढला, हाताळलाच नाही. काहीच नाही. नाही साईज आता मी 200-300 एकर बाग हिंडेली. बर तुम्ही या परिसरात? हो, ट्रॅक्टरचा धंदा आहे ना माझा. बर बर बर. वाहतूक वगैरे करायला अच्छा बर. असा भाग कोणाचाच नाही. क्या बात आहे. वाह चला पास. 30 किलो असेल ना 30 किलो सरासरी, जास्त निघेल पण 30 किलो धरू आपण, 30-35 किलो. हा म्हणजे 3,500 रुपये झाड देईल तर 30-1 लाख रुपये होतील याचे आरामशीर. हो बरोबर आहे. आणि जर योगाने रेट वाढले तर तेवढी दुपटीन धरायची मग. बरोबर आहे. थोडक्यात मला सांगायचं एवढंच आहे याच्यामधून की तुम्ही जर यावर्षी याला आणखीन एक बेसल डोस केला असता तर राहिलेली साईज पण काय झाली असती, 1 नंबर झाली असती. काय वाटतं तुम्हाला अमृत जल बद्दल? अमृत जल मग पीएच वगैरे सर एकदम म्हणजे पाहायचीच गरज नाही. आता आपलं खारं पाणी त्याच्यामुळे अमृत जलचं तुमचं पाणी कसं काय खारं आहे सर. आहे ना? मग अशा पाण्यामध्ये तुम्ही फवारे मारता, त्याच्यामुळे जर अमृत जल नाही वापरलं, अमृत जल असं आहे का निरोगी राहण्याची गॅरंटी कुठलंही पीक असू द्या, ते पाण्याला असं औषधी बनवून टाकीत ना की तुम्ही त्याच्यामध्ये जे काय टाकाल ते डबल औषधी होतं. हा अरे बापरे, हे काय हाताने सोलतंय साधं. हे बा हे माल नाही कमाल आहे. हा माझा कॉमन डायलॉग आहे. म्हणजे असा माल जर दिसला, रंग पाहिला का चॉकलेटी, सॉइल चार्जरचा कलर उतरलाय त्याच्यामध्ये. उतरलाय का? हा खा. कसं आहे रे मधच कोटी. बस सगळ्यात महत्वाचं आतमध्ये जे त्याचे हे ते तसंच लागतंय का? एकदम काय लागतंय? नरम सॉफ्ट. हा पुढच्या वर्षी आपल्याला ह्या 2 बागां मिळून 1 कोटीचा माल काढायचा. हे टार्गेट ठेवा. दोन्ही बागांना 4-4 बेसल डोस टाका. किती? 5वा रेस्ता. केमिकल मध्ये लोक खत टाकीत आहे 0.050 खाली टाकीत आहे पण साईज कधी झाली नाही. 12 सरगण टाकीत आहे पण फ्लावरिंग कधी आली नाही. खरं खोटं आहे. बुरशीनाशक मारित आहे पण बुरशी काय हटली नाही. तेलाचा फवारा मारित आहे अँटीबायोटिक पण त्याला कधी हटला नाही. मग हे फक्त आमच्या मनाचं काय समाधान आहे आणि वरतून काय स्वस्त आहे ना, उधार आहे ना. पण रिझल्ट आहे का? मग रिझल्टची काही गॅरंटी नाही आहे. मग ते स्वस्त नाही, फुकट असलं तरी मारायचे पैसे घरातून जाणार आहे ना, श्रम आणि तुमच्या आयुष्यातला महत्त्वाचा वेळ जाणार आहे. SCT वैदिकमध्ये याची काय आहे गॅरंटी. बघा, मनोरंजन म्हणून तुम्ही शेती करू नका. केमिकल वापरणे म्हणजे मनोरंजनाची शेती आहे. बरोबर आहे ना? लक्षात ठेवा. त्यांना मी सांगितलंय की त्यांना त्यावेळेस काय म्हटलं, जेवढं तुम्ही काळी जमीन जेवढा बेड उंच कराल तेवढं चांगलं आहे. नाही वॉटर टेबल खाली गेला पाहिजे ना. बेकार जमीन ही. आता तुम्ही पाऊस पडल्यामध्ये नाही येऊ शकत तुम्ही उभे तिथली मुळी डॅमेज होईल समजा, इथली तर कमीत कमी चालू राहील. आणि तुम्ही ऑब्झर्वेशन केलं का पाण्याचा संबंध? हा ते पण. आणि दुसरी गोष्ट तरी पण यांची माती बदलली पण तुम्ही. यांची माती पाणी धरून ठेवीत नाही, लगेच सोडून देते मधली भागात. पाकोई जर बाजरी सीजन आहे आता ते पाकोई ना डंक मारते, फार असा डंक मारते, पंक्चर करते. हो. तर हे कुठल्या एवढ्या बागेत आपण फिरलो एवढं मला पाहायला नाही भेटलं असं. नाही नाहीच आहे याच्यामध्ये एकही नाही. हा मग तसं नाही. पाकोई का बरं नाही त्याचं कारण सांगतो. पहिली गोष्ट लक्षात घ्या. बघा, आता हा प्लॉट वर जमीन पाणी यांची कशी आहे तर 50 फूट मुरुमची खाली. हे पहा ना सर. आता इथं या प्लॉटचं पाणी कुठं काढणार आहे? फोडा बरं, फोडा. काय दगड कपचा आहे डायरेक्ट सर बर का. हा या प्लॉट इथून पाणी येतं फक्त या प्लॉटचं
हा इथं पाणी येतं त्याला काढायला जागा नाही ना. अच्छा. नाही विलाज हेवा वरच्या माणसाला काढायला विलाज नाही ना. दुसऱ्या शेतकरी त्याला एकामेकाच ते पावसाचे पाणी विलाजच नाही राहत. बरोबर. बघा ना तुम्ही जमीन बघा, हे बघा हा? नाही हे चिकन माती याच्यापासून ते आपण मूर्त्या बनवतो ना. हा हे बघा, नातीला बेकार हे बघा किती चिकट आहे पा. हे पहा चिबोड्याचं रान म्हणते याला. चिबडलं नाही आता चपाट्या नांगरायचा विषय नाही चपाट्या विषयच नाही. चला पुढे. आता आपण किती वाजता विजिट लावतो? दोन वाजले होते सर आले 2 वाजले होते बरोबर आहे. तेव्हा थोडी बुरबुर चालू होती, पण आपण त्या काय बुरबुरला जुमानलं किरकोळ होती म्हणजे थोडक्यात. तर त्याच्यानंतर आपण किती तास विजिट केली? 4 तास. आता किती वाजले? 6. तर मला सांगा तिथून आपण इथं पोहोचलो या घराच्या कॉर्नरवर. काय चालू झाला? आणि जोरात चालू झाला मागे. म्हणजे हे मी नेहमी सांगत असतो. तुम्ही इकडे मागं पण बा किती पाऊस दिसतो सर. दिसतोय का? आणि आता मला सांगा एवढा पाऊस आहे की नाही. आणि दरवेळेस प्रत्येक व्हिडिओमध्ये आम्ही व्हिजिटला गेलो की पाऊस शांत जायला आणि आम्ही व्हिजिट संपवली का पाऊस लगेच चालू होतो. ही प्रकृतीची इच्छा आहे का हे राम तू काम कर. तुझ्या कामामध्ये माझी तुला साथ आहे. शेतकरी मित्र हो, अण्णासाहेब जाधव यांच्या जी बागांच्या चर्चा चालू आहे सगळीकडे, त्यांचे डाळिंब आपल्यापर्यंत पोहोचले आणि आपण क्वालिटी बघू शकतो. एवढी सुंदर क्वालिटी आहे. SCT वैदिक 100% वापरल्यानंतर कशा प्रकारे आपल्याला रिझल्ट मिळतो याचं उदाहरण आपल्यासमोर इथं ज्वलंतपणे आहे. आपण ही डाळिंब आता कट करून बघूया. आपल्या याच्या दाण्यांची गुणवत्ता बघायची. कसं आवाज होते पहा. आपण जर हे पाहिले दाणे, हे दाणे नसून साक्षात डिस्को मनी असं वाटते बघा. माणिक काय कलर आहे बघायचा. हां जो खाईल तो मालामाल होईल आहे की नाही. आणि मित्रांनो याची जी टेस्ट आहे ना बघा, हे दाणे जर हातावर घेतले तर कसे दिसत आहे बघा. आणि ह्याच्या पाठीमागे आतमध्येची साल बघा है ना. टेस्ट कशी बघूया आपण. असं वाटतं आपण मध तोंडामध्ये टाकली. एवढी सुंदर टेस्ट आहे. एवढे हाताळले मी बघा. ते एवढं वेळेत त्याचं पाणी झालं असतं राईट. दाण्यामध्ये बी किती छोटं आहे, याची जी गुणवत्ता आहे ती बघू शकता मित्रांनो. हे आपल्या ऑफिसला अवेलेबल झालेले, याचा आनंद आज आपण घेऊ शकतो. मित्र आपण आता अण्णासाहेबांच्या जुन्या बागेमध्ये आलोय, जिथं आपण 3 वर्षापूर्वी व्हिजिटला आलो. 3 वर्ष तेव्हा ही बाग 2 वर्षाची होती. 2 वर्षाची 2-2.5 वर्ष होते. आता ह्या बागेचं 6 वर्ष वय आहे. हो. किती झाड आहे सगळे? हे 760 झाड आहे. 760. ओके. आता मला सांगा 760 झाडांमध्ये आता आपण पाहिलं फळधारणा जर पाहिली तर सगळे बंचेसमध्ये फळ आहे. हो. आणि एकसारखी साईज आहे. शायनिंग तर एकदम लाजवाब आहे. तर हे मागचं जे 3 वर्ष आहे त्याचा थोडासा आम्हाला सांगा ना अनुभव तुमचा. मागचं 3 वर्ष आपण मागच्या समजा आता दुसरा बार होता ना मी होतो तेव्हाच आपण ते शूटिंग त्यावेळेस पण आता तो व्हिडिओ जर असला तर त्याच्यात पण त्यावेळेस फोटो असेल अशी साईज कमी होती. म्हणजे बरोबर त्यावेळेस एसिडीज होता एसिडीज होता. ओके 80-20 फॉर्म्युला होता. हो 80-20 म्हणजे आपण ते केमिकल निघालच होतं. स्टार्टिंग झालं सुरू झाली वैदिकला आणि तुम्ही 100% वापरलेलं नव्हतं. 100% नव्हतं वापरलेलं. आता मी नाराज होतो तुम्ही 100% का वापरत नाही असं. आणि म्हणजे आता आणि पहिले लगेच तफावत जाणवलेली. क्वालिटी पण फळाची चांगली. याला तुम्ही 100% कधी सुरू केलंय?
का नाही केला अजून? नाही 100% केला. याला 100% 100% केला. याला किती बेसल डोस केले? याला 3 बेसल डोस गेले. याला पण 3 सेम तेच सारखेच केले? सेम सेम ओके. सेम तेच. आणि याला म्हणजे पण कृषी अमृत वगैरे जास्त वापरले त्याच्यापेक्षा. किती वापरले याला? याला आता मी किलोच्या हिशोबात नाही, पण 760 झाडांना 70 किलो कृषी अमृत आपण. 70 बॅग? हो 70 बॅग. 70 बॅग म्हणजे जवळजवळ 4 किलोच्या आसपास डोस गेला. 4 ते 5 किलो. 4 ते 5. ओके. आणि RNPH? RNPH 3-3 किलो एकराच्या हिशोबाने म्हणजे 6-6 किलो. 6-6 किलो टाकलं याला. झाड हा म्हणजे 2 एकरचा हिशोबाने तुम्ही 2 टाकले. एकराच्या. तो 2 एकरचा, हा 2 एकरचा? नाही, तो 1.5 एकराचा आहे तसा. म्हणजे बरं. त्याच्यात झाड कमी आहे, अच्छा. झाड जास्त आहे. बरं, मग तुम्ही एकरच्या हिशोबाने डोस टाकले हो. सगळे. बरं, काय वाटतं तुम्हाला की तुम्ही याला एसिडिक 100% मध्ये कधी कन्वर्ट केलं? यासाठी मागच्या वर्षीपासून म्हणजे रेस्ट पासून की मागच्या बहरापासून? मागच्या बाराच्या निम्या डोस तर टाकीत होतो, पण यावेळेस स्प्रे वगैरे सगळे यासाठी वैदिकच. मागच्या वर्षापर्यंत डोस टाकत होते पण स्प्रे मध्ये नव्हते करत? थोडस हे व्हायचं, हेजिटेशन हो, व्हायचं. ओके. तुमचं म्हणजे या वर्षी तुम्ही 100% वळाले, पण या वर्षी काहीच नाही केलं? काहीच नाही केलं सर. मग जर हेच तुम्ही जर 2 वर्षापूर्वी ऐकलं असतं तर जे झाडं गेले ते गेले नसते ते गेले नसते का? हा, तुम्हाला काय इमानदारीने सांगा मला की जेवढे झाडं आता स्ट्रेस मध्ये दिसत आहे, या झाडांची मागच्या वर्षी काय कंडिशन होती? मागच्या वर्षी सर पूर्ण गेलेले होते, म्हणजे वाळून गेलेले होते, म्हणजे पूर्ण. पण आता ते फुटायला लागलेले. जे आता जे मध्ये मध्ये दिसतंय आपल्याला हो. ते झालं मागच्या वर्षापर्यंत जाम झाले जाम झालेले होते. या वर्षी सुधारणा दिसते? सुधारणा दिसते ना. नक्की दिसते. पुढच्या वर्षी त्याला मला ह्याच झाडांचा. पण तरी पण तुम्ही त्यांना मी सांगितले तेवढी ट्रीटमेंट करा. 100% जे आता मोठ्या चुका झाल्या त्या मोठ्या दुरुस्ती करायच्या. 100% करणार सर. म्हणजे झाडाला डायरेक्ट 1 लिटर सोयाच्या टाकून द्यायचं. झाडाला हेल्थ फायटर जे आहे ते साधारणतः एक 50 ml 100 ml टाकून द्यायचं त्याच्यामध्ये. बघा तुमचं झाड एकदम रिकवर होऊन जाणार. म्हणजे काळ्या मातीमध्ये तुम्ही जर केमिकल वापरलं तुमच्या बागेला भविष्य आजही नाही. जरी भले तुम्ही एसिडिटी जमिनीतून तुम्ही अर्धवट वापरलं तरी बरोबर तुम्हाला ते 100%च वापरावं लागेल. मग या वर्षी तुम्ही मागच्या वर्षापर्यंत आणि ह्या वर्षामध्ये नेमकी काय बदल केला? मागच्या वर्षी पर्यंत काय वापरित होते आणि ह्या वर्षी तुम्ही काय बदल केला? मागच्या वर्षीपर्यंत आपण यासाठी वापरित होतो. म्हणजे तुम्ही कृषी अमृत आणि सॉइल चार्जर भर द्यायचे, पण वैदिकचे काय वापर जास्त करत नव्हते. म्हणजे RNPH पण नाही. सम्राट नाही घेतला शक्ती. आता सम्राट शक्ती मला वाटतं मिरॅकल हे मला वाटतं तुम्ही त्याच्यामुळे प्रेमात पडले काय परत? हो, सम्राट शक्ती, मिरॅकल, ह्युमस गोल्ड त्याचं माझं म्हणजे मी वापरित होतो, पण थोडस कमी प्रमाणात वापरायचं. पूर्ण विश्वास टाकायची हिंमत होत नव्हती. 2च बेसल डोस करायचो, आता 3 वर आलोय. बर, म्हणजे पुढच्या वर्षी 4 वर येईल. पुढच्या वर्षी 4 बेसल डोस असते तर 4 बेसल डोस असते तर अजून हे झालं असतं, फरक झाला असता. नाही तुमचा मांडव वाकला असता. आता वाकलाय खाली तो माहिती, काठे वाकले. हे काठे वाकायला आले खाली पूर्ण. म्हणजे थोडक्यात सांगायचं काय आहे की आज तुमचा माल जो दिसतोय त्या मालामध्ये जर अजून 1 बेसल डोस असता तर साईज मध्ये आणखीन तफावत असते. आणि तुम्ही आता पहिलंच तुमचा अटेम्प्ट आहे 100% वापरण्याचा, तर तुम्ही 100% नसतं वापरलं या वर्षी, तुम्हाला काय काय चित्र असतं? चित्र म्हणजे कॅनोपी खराब झाली, वीक झाला असतं. बरोबर. दुसरी गोष्ट म्हणजे टिपका बऱ्यापैकी असतं यावर. टिपका, बसका, तेल्याने उद्रेक 50%च केला असता मी तर म्हणतो. या वर्षी किती आता? या टक्के झाडावर खोडावर जरी असलं तर फळावर नाही. फिरले ना किती टक्के पाहुणे रावळे? फळावर होता ना फांटी. फळांचं किती नुकसान आहे तेल्याने या वर्षी? किती? इथं पाहिलं नाही, बाकी ठिकाणी किती आहे? भरपूर प्रमाणात. बरोबर आहे ना? आता मला सांगा, खरं आहे ना पण हे म्हणजे आजूबाजूला तेलाचं थैमान आहे डागांचं, इथं त्याचं प्रमाण किती दिसतंय तुम्हाला? 0. या झाडाचा इतिहास तुम्ही सांगा. आता मी तुम्हाला सांगतो पहिली गोष्ट, हे सांगायच्या अगोदर मी सांगतो, हे जे झाड आहे यांना आपण विचारलेलं नाही का काय झालं इथे, पण ह्या झाडाला त्यांनी मागच्या बहरामध्ये फुल माल काढलेला आहे या 2 झाडांना. त्याच्यामुळे झाड कशामध्ये आहे सध्या? कमी माल दिला, स्ट्रेस मध्ये. मग ह्या वेळेस त्याला मालच नाही. मग बर, दुसरी गोष्ट महत्वाची की हे बरं आहे ठीक, मागचं आणखीन खराब झालेलं आहे. तुम्ही एक ऑब्झर्वेशन केलं का, ह्या 2 झाडांपाशी जो काँग्रेसचा पसारा आहे तो बाकी झाडांपाशी आहे का? या झाडापाशी काँग्रेसचा पसारा कमी. ज्या झाडाला माल ज्यादा आहे त्या झाडापाशी काँग्रेसचा एवढा पसारा नाही. शेजारीच बघा समोर, ज्या झाडांपाशी माल आहे भरपूर तिथं काँग्रेसचा पसारा नाहीये. ह्या झाडांपाशी काँग्रेसचा पसारा किती पा. हे काय सांगू राहिलो, जिथं तण जास्त उगवतं तिथं धन जास्त येत नाही. बरोबर आहे ना? आणि जिथं धन जास्त मिळतं तिथं तण जास्त येत नाही. याचं कारण असं आहे, याची ताकद मग बरं याचं बघा ना तुम्ही, कुठेतरी प्रेमात पडलं पाहून. तर मुद्दा असा इथे आपल्याला एक लक्षात घ्यायचे, तणाचा प्रभाव एवढा प्रभावी आहे
का याच्यामध्ये काँग्रेस जो आहे म्हणजे गाजर गवत जे आहे ते एकदम ताकदवर झालेले आहे. याचा अर्थ याच्यामध्ये केमिकलचे अंश काय खूप ज्यादा आहे. जेव्हा तुम्ही केमिकल वापरत होते तेव्हा इथं नळी तुटली असेल, वॉटर सोल्युबल जास्त गेलं असेल, असं काहीतरी घडलेलं आहे. त्याच्यामुळे इथं काय झालंय, गोणी फुटली असेल तुमची खताची, म्हणजे इथं केमिकलचा जास्त प्रभाव होता. इथं 12 असेल, काही पण असेल हिस्ट्री. म्हणजे आता हे 2 झाडात म्हणजे येतं आता कंटिन्यू लक्षातच आहे ना, हा, हे पूर्ण वाळलेले होते पण सुधारायला लागले. पण आता काय व्हायला सुधारायला व्हायला लागले. बरोबर आहे. म्हणजे याला काय करायचं सांगतो तुम्हाला मी आता. याला काय करायचं सर, याला डायरेक्ट आहे ना 1-1 लिटर सॉइल चार्जर टाकून द्यायचं डायरेक्ट. मी तर म्हणतो 2-2 लिटर टाका. किती? 2-2 लिटर दोघांना टाकून द्या. त्याच्यामध्ये एनर्जी बुस्टर टाका आणि शिलाजीत केल्यावर आहे ना दोघांनाही साधारणतः 1-1 लिटर शिलाजीत टाकून द्या आणि मग बघा झाडं कसे होते. शिलाजीत कोणती, RNPH आणि LSK दोन्ही पण त्याच्यासाठी करायची. 1 लिटर का जास्त नाही करायची, 1 लिटर करायची आणि दोघांना टाकायची, मग बघा झाड कसं होतं. म्हणजे त्या जमिनीमध्ये जो ऑर्गॅनिक कार्बनचा रेशो कमी, नायट्रोजनचा ज्यादा आहे ना, तो चेंज करून घ्या. लगेच हे गवत बसून जाणार आणि झाड लगेच काय होणार. तुमच्याकडे सुद्धा मागच्या वर्षी कसं प्रमाण होतं? आमच्याकडे मागच्या वर्षी होता त्याला किती होतं तरी? 10% असं करे. म्हणजे मागच्या वेळेस 10% जाणवला. आणि मग तर असंच ते असं आहे, केमिकल तुमचा घाटात दिवस मावळीत, माल जायची वेळ येते आणि तो डोकं वर काढितो. तोवर सगळे पैसे संपलेले राहता आणि काही मार्ग पण सापडत नाही. माल तयार राहतो आणि तयार झालेला माल आता फुटला त्याला कोणी विचारित नाही. नाही सर, 100% जर आमचं हे SCT वैदिक नसतं तर कदाचित आजूबाजूच्या बागायतदार म्हणजे नाही का बागावाल्यांसारखीच आमची पण कंडिशन आज असती आणि तुम्ही मला बोलवलं पण नसतं दरवर्षी सारखं. बरोबर. म्हणजे दरवर्षी तुम्ही मला का बोलवत नव्हते याचं उत्तर मला आज मिळालं. माझ्यापर्यंत तुमच्या बागाचा एक फोटो पण येत नव्हता. नाही नाही, ते समजा केमिकलची बाग झाकत नाही ना, त्याला पावडर लगेच चिटकेल राहते. तुमचा जो मला सांगा जो विश्वास आहे आज, तुम्ही जर ह्या वर्षी नसते वळले तर तुमचे जे मरायचं झाडांचं प्रमाण आहे ते आणखीन दुपटीने वाढलं असतं. मी जरी म्हणलो मी SCT वैदिक वापरले पण झाडाची पावडर झाड सांगत आहे ना, नाही झाड सांगते बरोबर आहे. पाना सांगतात ना लगेच. हो हे बघा, हे जे पान आहे ना, हे पान ओढून सांगतंय का मी किती प्युअर आहे. तुम्ही याची दुसरी बाजू बघा. जर तुम्ही जर केमिकल मारलं ना, हे लगेच बुरकं पडतं मागून, शिरा लगेच पांढऱ्या पडतात. आणि तुम्ही याचं बघा, याचा लवचिकपणा किती बा, हे बा हे बा पूर्ण पान मुळपलं मी सोडून दिलं. तुम्ही केमिकलच्या बागेचं पान मुळ पा, त्याचं काय होतं लगेच तुकडा होणार. हे बघा आलं लक्षामध्ये. म्हणजे हे लक्षण तुमचं झाड नाही लपवू शकत, तुम्ही लपवाल करायचं. तुम्ही खोटं बोलाल, झाड नाही खोटं बोलणार. आलं लक्षामध्ये. म्हणजे मी जे आग्रह करतोय गेल्या 5 वर्षापासून सगळ्यांना 2021 पासून की तुम्ही SCT वैदिक 100% वापरा. याच्यामध्ये किती तथ्य वाटतं तुम्हाला? 100% तथ्य म्हणजे 100% बरोबरच आहे. SCT वैदिक हे वापरलंच पाहिजे. नाही वापरलं जुने सगळं झालं अनुभव. आपण सगळे गाणी वाजून पाहिले, मागच्या गाणी टेप रेकॉर्डच खराब करून टाकला. त्या गाण्याचा नाद नको. कुठल्याही दुकानामध्ये गेलो, काही घ्यायचं म्हटलं, गाडी घ्या, मोबाईल घ्या, कपडा घ्या, काही पण घ्या, तर तुम्ही लेटेस्ट मॉडेल घेता का जुनं मॉडेल घेता? लेटेस्ट, बरोबर आहे ना. अपडेटेड म्हणतो आपण, आहे की नाही. आपण अपडेटेड पाहिजे, बरोबर आहे की नाही. मग शेती तुम्ही हे ओल्ड का बरं करता, आउटडेटेड का बरं करता? तुम्ही म्हणा आउटडेटेड कसं, आम्ही तर ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरतो, केमिकल मधलं आधुनिक तंत्रज्ञान वापरतो. मला एक सांगा, केमिकलचं तंत्रज्ञान कशावर काम करतं आजही बी? व्हरायटी, नंतर रोग, किडी, नंतर तण, बरोबर आहे ना. नंतर समजा तुमचं PGR आहे की नाही, साईज व्हायला, कलर व्हायला, सेटिंग व्हायला, बरोबर आहे ना. मला सांगा, हे जे तंत्रज्ञान आहे हे 40 वर्षापासून आपण वापरतोय, गेले का तुमचे रोग गेले? तुम्ही गंज व्हरायटी आणल्या, कोणत्या व्हरायटीने तुम्हाला उजरवलं? व्हरायटी 1 वर्ष आली, 2 वर्षात 3 वर्षात ती काय होती? आउट होती का नाही. तिचा आउटरा निघतो. कोणाचा? व्हरायटीचा. दुसरी गोष्ट किडी किती संपवल्या तुम्ही आतापर्यंत? विचार, तुम्ही संपायची वेळ आली. विशाल बरोबर आहे का? शेतकरी संपायची वेळ आली, पण किडी काय? रोग संपले. मॉलिक्युल तुमचे बुरशीनाशक, तुमची आज जी शेतीची परिस्थिती आहे, तुमच्या व्हरायटीने भलं झालं नाही. झाल्यासारखं वाटलंय कुठे तर लगेच व्हरायटी खराब व्हायला लागती.
नंतर तुमचं लोकांनी बघा भगव्यानंतर किती व्हरायटी आणल्या का हो? भगव्यानंतर भरपूर आणले, सोलापुरी आणली, शरद किंग आणली, सगळे आणले. पण ती भगवत नाही नाही, मला काय सांगायचं काय, ठीक आहे ना तुम्ही व्हरायटी आणा, पण त्यांचं तुमच्या पुढं पडतंय का? हॅलो, तुम्ही गण रशियन घेऊन या लग्न करून हो, पण तिचे लाड पुरवले पाहिजे तुम्हाला. तिचं मेकअपचं सामानच तुमच्या महिन्याला लागत आहे 1 लाख रुपयाचं. तुमची दर महिन्याला तुम्हाला 1 गुंठा ऐकावं लागेल. खरे खोटे? म्हणजे व्हरायटी हा मेन मुद्दा नाही, तर मुद्दा काय आहे? तिचं पोषण. नंबर 2, रोग हा मुद्दा नाहीये, तर कमजोरी हा मेन मुद्दा आहे. तर कमजोरी काम केलं, रोगावर काम करून काय उपयोग आहे? बरोबर चूक आहे. आणि तिसरी गोष्ट कीड, रोग आणि अजून काय? तण. मला सांगा तणनाशक किती आले आतापर्यंत? रेकॉर्ड ब्रेक आले. अमेरिकेमध्ये, इंग्लंडमध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये, परदेशामध्ये ज्या तणनाशकांना बंदी आहे ते तणनाशक आपल्याकडे राजरोसपणे वापरले जाते. संपले का तण? तुम्ही वापरली, संपलं तण? नाही संपले, आहे की नाही? पण झाडं संपायची वेळ आली, तण संपलंच नाही. बरोबर आहे की नाही? म्हणजे आता आपण तिकडे पाहिलं तर बऱ्यापैकी तणाचा प्रादुर्भाव काय झाला, म्हणजे जे त्रासदायक तण आहे त्यांचा प्रादुर्भाव काय झाला? कमी. आता इकडे कसं केमिकल वापरलं, तिकडे तुम्ही लावल्यापासून जरा शुद्धीवर आले ना. लावल्यापासून पुढच्या ठेचा, ते या बागास ठेचा, तो बाग शहाणा. खरे खोटे? म्हणजे त्याची आणि याची कंडिशन आज सेम आहे. तो हा 4 वर्ष अगोदर असून सुद्धा म्हणजे काय, तणावर काम करून उपयोग नाही, रोगावर काम करून उपयोग नाही, आणि किडीवर काम करून उपयोग नाही, आणि व्हरायटीवर डोकं चालवून उपयोग नाही. हे आता आउटडेटेड तंत्रज्ञान आहे, मागासलेलं. जो आज शेती करेल ना केमिकलची, तो मागास समजला जाईल. काय समजलं जाईल? मागासलेलं. म्हणजे केमिकलची शेती आजच्या काळामध्ये कोणती शेती आहे? मागासलेली. कोणती? जेव्हा मागासलेला आहे तोच आज केमिकल शेती करू शकतो. का बरं? 40 वर्ष आपण रोगावरच काम करतोय, 40 वर्ष आपण किडीवरच काम करतोय. त्याच्यातून तेलाच हटाना, तो हटायची वेळ आली, ते तेल हटाना. बरोबर आहे ना? तो शेतीपासून बाजूला हटला, पण त्याला काय त्याच्यानं हटाना. म्हणजे ही जी पद्धती आहे, मग ही तुमची मागासलेली शेती आहे. आणि SCT वैदिक काय आजच्या काळामध्ये ऍडव्हान्स आहे. काय आहे? ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी. लक्षामध्ये. म्हणून आपण सर्वांनी लेटेस्ट टेक्नॉलॉजी वापरली पाहिजे. SCT वैदिक लेटेस्ट टेक्नॉलॉजी का बरं आहे? राम सरांनी काढली ना, आता लय भारी म्हणून नाही. ती काय सांगती? रोगच नाही या जगामध्ये. ज्याच्यावर काम करून करून लोकांच्या पिढ्या संपल्या, जमिनी विकल्या, ज्यांचे म्हणजे घरामध्ये 2-2, 4-4 माणसं कॅन्सरने मेले, अशा भयानक लोकांनी जमिनी विकल्या केमिकल पायी, विकल्या का नाही? अशा कंडिशनचे ते जे तंत्रज्ञान आहे आउटडेटेड, ते रोगामुळे, किडीमुळे, तणांमुळे संपले ना त्यांचे घर. आज मला सांगा SCT वैदिक मध्ये तण ही समस्याच नाही. मग पाहिलं आपण एवढं तण आहे, वर झाड 1 नंबर आहे, पर ते तणच्या फळामध्ये घुसले, पण फळाला काही घम पस्ताव आहे का? नाही. म्हणजेच SCT वैदिक मध्ये तणाची भीती नाही. SCT वैदिक मी व्हरायटी कुठली असू द्या, हेच तुम्ही जर 4 वर्ष SCT वैदिक वापरत असते ना, आता याच्यावरती डायरेक्ट अर्धा किलोचा माल असता लटकत, अर्धा किलो, 1 किलो साईज बनले असते. लक्षामध्ये. कारण झाडाचा कस तुम्ही काय केला मागच्या 2-4 वर्षामध्ये? काढून घेतला. SCT वैदिक काय करतं? झाडालाही श्रीमंत करतं, पहिलं मातीला श्रीमंत करतं, मग झाडाला श्रीमंत करतं, मग आपल्याला श्रीमंत करतं. बरोबर आहे की नाही? मागच्या वर्षी असं होतं, ह्या पिरियड मध्ये थोडस टिपका पण होता. हा, म्हणजे मागच्या वर्षी वातावरण चांगलं होतं. चांगलं का हो? होतं त्या पटीत. आणि चांगलं होतं, पण तरी यांचं वातावरण चांगलं होतं. वातावरण म्हणजे मनाचं अशा वेळेस थोडा टिपकाचा 10-10 किलो माल काढला पण होता यावेळेस. म्हणजे या वर्षी किती काढला? अजून नाही काढला, हाताळलाच नाही. काहीच नाही. जो आहे डागाचा तो एखादा अर्धा झाडावरचे. झाड बरोबर आहे. मग मला सांगा, मागच्या वर्षीची कंडिशन तुम्ही वैदिक 100% वापरीत नव्हते, आपले डिस्ट्रीब्युटर असून सुद्धा. परंतु मी तुम्हाला कधी असा फोर्स केला का हे जर नसेल वापरलं तर येऊ नका आमच्याकडे? नाही. ज्याचा हात मोडल, जो केमिकल वापरेल त्याचं झाड मरल, आपलं काय काही. बरोबर आहे का? असं आहे ते. आणि म्हणून आपल्याला हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपण SCT वैदिक मध्ये जे काम करतो त्यांनी माणसाचं डोकं शांत होतं, बिंदास राहतो, आणि गॅरंटेड माल येतो. एवढं वातावरण खराब आहे, ढगाळ वातावरण आहे, एवढी परिस्थिती बेकार आहे, सारखं ओलं आहे, तुमची काळी जमीन आहे, खोल काळी जमीन आहे. आपण चिबड पाहिले मगाशी रस्ते तिथे झाले ना, किती चिकट झाले. अशा कंडिशन मध्ये आपलं झाड आज स्टेबल आहे. कसं वाटतंय तुम्हाला? एकदम चांगलं वाटतं सर. आणि म्हणजे आनंद पण होतो का SCT वैदिक मुळे थोडस
हिंमत आली. हिंमत आली बाबा भविष्य चांगलं आहे. भविष्य चांगलं आहे. हा आणि वापरायला केल्यानंतर आणि म्हणजे मागच्या वर्षी 3 वर्षातून आता चौथ्यांदी माल थोडा कमी देतो, पण आता चौथ्यांदी माल जास्त आहे. म्हणजे चौथा बार असून माल कमी देतो. आता तिकडे ठीक आहे, पहिल्या बारला जास्त माल आहे हे शक्य, पण आता चौथा बार आहे ना. याला किती बार आहे हा? चौथा चौथा. बार म्हणजे आहे. तुमचा मागच्या वर्षापर्यंत उतरती का लागली होती. आता ह्याच वर्षी जास्त माल आला ना. म्हणजे मी गेलो त्या वर्षी चांगला माल आल्यानंतर परत कमी झाला, नंतर कमी झाला. मागच्या वर्षी कमी झाला होता, कमीच. या वर्षी परत माल वाढला. वाढला. खरंय पण असं का हो? खरंय का? हा तुम्ही कुठं राहता? इथंच पलीकडे. शेजारीचे. तुमचं काय ऑब्झर्वेशन आहे मागच्या वर्षीचं, मागच्या 2 वर्षाचं आणि ह्या वर्षीचं काय बदल वाटतो तुम्हाला? नाही, या वर्षी भारी बाग आहे. बाग भारी आहे. अच्छा, ह्या वर्षी त्यांनी आमचं ऐकलं आणि मागच्या वर्षापर्यंत त्यांचे डोकं चालित होते. म्हणजे ते बी हुशार आहे, काय कमी हुशार असं नाही. आहे की नाही? अतिशहाणा त्याचा बाग रिकामा असं आम्ही म्हणतो. म्हणजे माझी व्याख्या आहे ती, अतिशहाणा त्याचा बाग रिकामा. आणि तसं होतं की नाही? म्हणजे मागच्या वर्षापासून त्या बागेला आणि या वर्षापासून ह्या बागेला 100% ऐकायला लागले, तर काय बदल दिसला तुम्हाला नितीन भाऊ? नाही, साईज आता मी 200-300 एकर बाग हिंडली. बर, तुम्ही या परिसरात? हो, ट्रॅक्टरचा धंदा आहे ना माझा. बर बर बर. वाहतूक वगैरे करायला. अच्छा, बर. असा बाग कोणाचाच नाही. क्या बात आहे. वाह, चला पास. अण्णासाहेब पास. आणि त्यांनी आता बाग लावलं बरं का. आपलं तुम्ही लावला? 3 महिने झाड एवढले माहिती. हा, म्हणजे छोटे शेत तुम्हाला पण असं विश्वास बसला की जर योग्य मार्गाने गेलं तर डाळिंब शेती. झाड 6 महिन्याचे असतील. अच्छा, लोकांना असं वाटतं आणि ते झाले 3च महिन्याचे. म्हणजे बघा बरं, म्हणजे थोडक्यात तुम्हाला एक विश्वास आलाय की जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने केलं तर त्याचा फटका लगेच बसतो. केमिकलवर काळ्या जमिनीमध्ये डाळिंब येऊ शकत नाही, हे तर सिद्ध झालं की नाही आता. आणि आलं तरी खर्च आणि उत्पन्न बरोबरी नव्हतं. आज आम्हाला नातू झाला, फक्त बाग उभा केला, बाकी काही नाही केला, प्रगती काहीच नाही केली. असं जर शेत पिकायला तर मग आता प्रगती होईल का नाही? होईल ना. आता किती माल निघाल सगळ्या बागामध्ये साधारणतः? तुमचं काय मत आहे? एक सरासरी अंदाज 30 किलो असेल ना? 30 किलो सरासरी. जास्त निघाल पण 30 किलो धरू आपण, 30-35 किलो. हा, म्हणजे 3,500 रुपये झाड देईल तर 30-1 लाख रुपये होतील याचे आरामशीर. हो. बरोबर आहे. आणि जर योगाने रेट वाढले तर तेवढी दुपटीन धरायची मग. बरोबर आहे. थोडक्यात मला सांगायचं एवढंच आहे याच्यामधून की तुम्ही जर यावर्षी याला आणखीन एक बेसल डोस केला असता तर राहिलेली साईज पण काय झाली असती? 1 नंबर झाली असती. राईट. म्हणून हे सगळ्या गोष्टी ज्या आहे तुम्हाला मागच्या वर्षी पण थकवलं बागानी. हे नाही का चौथा बेसल डोसचा विचार आहे बरं का सर. हा, असा विचार आहे आता जर चौदा केला प्रत्येकाने 150+ द्यायचा आणि 100+ जो राहील ना हा, त्याला डोस 15-20 त्याला डोस भरायचा. असं चालते ना, काय प्रॉब्लेम नाही. काय वाटतं तुम्हाला अमृतजल बद्दल? अमृत जल मग pH वगैरे सर एकदम म्हणजे पाहायचीच गरज नाही. आता आपलं खारं पाणी त्याच्यामुळे अमृत जलचं तुमचं पाणी कसं काय खरं आहे सर. आहे ना? मग अशा पाण्यामध्ये तुम्ही फवारे मारता, त्याच्यामुळे जर अमृतजल नाही वापरलं, अमृतजल असं आहे का निरोगी राहण्याची गॅरंटी कुठलंही पीक असू द्या, ते पाण्याला असं औषधी बनवून टाकीतं ना की तुम्ही त्याच्यामध्ये जे काय टाकाल ते डबल औषधी होतं. अमृतजलचं पाणी जर तुम्ही बनवलं त्या पाण्याची ताकद वाढते, ते पाणी जिवंत होतं, एनर्जेटिक होतं. म्हणजे ते पाणी तुम्हाला त्या फवाऱ्याचा डबल रिझल्ट देतं. तुमच्या अमृतजलनी ताकद वाढते तुमच्या औषधांची. म्हणून त्याचा काय करा, रेग्युलर वापर का अण्णासाहेब? डबल ताकद होती. हा, डबल ताकद होती ना. असा प्रकार आहे. मिल्क चार्जर वर्षभर वापरा, वर्षभर त्याचं रेकॉर्ड मेंटेन करा. आमच्या अधिकाऱ्यांना दर आठवड्याला त्याचे फोटो पाठवा का एवढं वापरलं, ही आमची गाय आहे, बरोबर आहे, किंवा म्हैस आहे, काय जे असेल ते त्याला वर्षभर वापरा. वर्षानंतर तुम्ही आम्हाला सिद्ध करा का मिल्क चार्जरला येणारा खर्च आणि गाईचं उत्पादन याच्यामध्ये तफावत आहे की मला उलट फायदा नाही झाला, तोटा झाला, तर तुम्हाला त्याचे पैसे बी परत आणि वरून 1 लाख रुपये बक्षीस द्यायला. कोणी पण तयार असेल तर घ्या तुमचं चॅलेंज. हो का? मला माहिती आहे ना काय आहे ती जादू. तुम्ही जर 1 वर्षभर जर वापरलं ना, तुमचा गोठा डायरेक्ट तुम्ही फायद्यात येणार. डायरेक्ट तुमचं शेणच मुळात आहे ना 10 रुपये किलोने विकल. शेण, दुधाची जगंती सोडा लक्षामध्ये. आणि म्हणून तुमची जे 12,000ची गाय लाखाची होईल, ही ताकद आहे त्याच्यामध्ये. हा,
अरे बापरे, हे काय हाताने सोलतंय साधं. हे बा, हे बा. हो हो हो, काय क्वालिटी. वा, हे माल नाही कमाल आहे. हा तर कॉमन डायलॉग आहे. म्हणजे असा माल जर दिसला, घ्या मित्रांनो. कसं काय हा, ह्याच्या बॅकग्राऊंड मध्ये पहा दाण्यांची क्वालिटी काय. हा, तर हे असे दाणे बघा. हा, रंग पाहिला का, चॉकलेटी. सॉइल चार्जरचा कलर उतरलाय त्याच्यामध्ये. उतरलाय का. हा, खाव. कसं आहे रे, मधच कोटी. बस सगळ्यात महत्वाचं आतमध्ये जे त्याचे हे ते तसंच लागतंय का, एकदम काय लागतंय, नरम सॉफ्ट. हा, ही खासियत आहे. मला सांगा, डाळिंब खाल्यावर माणूस कसा होतो, तोंड तृप्त होतं ना. म्हणजे मालाची क्वालिटी खाल्ल्यावर कळते की नाही का. तुम्हाला सांगा, तुम्ही अमृत टाका जमिनीमध्ये, तुम्हाला काय खायला मिळेल. आणि याच म्हटलेलं आहे, एक अनार 100 बिमार. एक डाळिंब खा, 100 प्रकारचे आजार तुमचे काय होतील, बरे होतील. आज मी तुमच्या बागेतलं फळ खाऊ शकतो. खा सर, 100% खा. पुढच्या वर्षी आपल्याला ह्या 2 बागां मिळून 1 कोटीचा माल काढायचा. हे टार्गेट ठेवा. दोन्ही बागांना 4 बेसल डोस टाका. किती, 5वा रेस्ता. 5 बेसल डोस मध्ये तुमचा खर्च होणार आहे जवळजवळ 5 चोक 20, 2 लाख रुपये एकरी. म्हणजे 4 एकरचा किती खर्च होईल तुमचा, 8 लाख रुपये तुम्ही ठेवायचे. आणि म्हणजे तुम्हाला कमी येईल, कारण तुम्ही डिस्ट्रीब्युटर आहे ना. म्हणजे तुम्ही तुमचा आणखीन कमी होईल थोडा. साधारणतः एखाद्याला आणखीन कमी होईल. बरोबर आहे ना. मग तुम्ही हे ज्यावेळेस कराल तर पुढच्या वर्षी तुमचा माल हा गॅरंटी. एससीटी वैदिक मध्ये कसं आहे, तुम्ही प्लॅनिंग करू शकता, गॅरंटी आहे तुम्हाला. यावर्षी तुमचा काही जणांवर 50 किलो पण माल आहे, काही जणांवर 30 किलो आहे, काही जणांवर 50 किलो आहे, काही जणांवर 10-20 किलो आहे. पण हे चित्र तुमचं पुढच्या वर्षी बदलेल, कारण ह्या वर्षीचा बॅकअप त्याला मिळणार आहे. आता इथं उभं राहिलं, आपण इथलं झाड गेलेलं आहे, बरोबर आहे की नाही. म्हणून आपण इथं उभं राहू शकलो. ते का गेलेलं आहे, कारण ते केमिकलमुळेच गेलेलं आहे. केमिकलची काळ्या जमिनीमध्ये झाडाची मुळी लगेच स्टॉप होते, आणि थोडं वातावरण जर बिघडलं त्याच्यामध्ये झाड दम तोडून देतं. कळलं तुम्हाला. म्हणजे यावर्षी तुम्हाला या बागेत जे काही खराब झाडं दिसत आहेत त्याचं कारण काय, त्याच्या मागची केमिकलची हिस्ट्री. बरोबर आहे. ज्या झाडांना केमिकलचं प्रमाण जास्त झालं ते झाडं लगेच काय झाले, कोमात गेले. लक्षामध्ये. त्यामुळे आता इथून पुढे तुम्ही याची जी जैविक ताकद आहे ती वाढवा. जैविक ताकद ती कशाने वाढते, एससीटी वैदिकने वाढते. आणि मग ज्या झाडं तुम्ही म्हणले ना यावर्षी काय झाले, सुधारले, ते पुढच्या वर्षी मालावर येतील पासा. ओके. काय सांगा सगळ्या शेतकऱ्यांना. एससीटी वैदिकचं खूप छान तंत्रज्ञान आहे आणि डाळिंबासाठी एक वरदान आहे. आणि क्वालिटी तुम्ही 1 नंबर जर काढवायची असेल शेतकऱ्याला, आणि कमी खर्चात म्हणजे पूर्ण प्रॉपर काम करायचं. भले तुम्ही 10 म्हणजे एकर, बोगस खर्च नको. कमी खर्च म्हणजे त्यांना काय म्हणायचंय का, खर्च केला त्याचा काही उपयोगच नाही, असं होतं का नाही. केमिकल मध्ये लोक भरपूर खर्च करतात, उपयोग काहीच नाही होत. एससीटी वैदिक मध्ये तुम्ही फेल जरी गेले, बघा नीट ऐका मी काय म्हणतो, तुम्ही फेल जरी गेले पण तुमचं झाड जिखेल राहतं. तुम्ही फेल कशामुळे गेले, माल नाही आला. तुम्ही फेल कशामुळे गेले, का सेटिंग नाही झालं यावर्षी. काय होऊ शकतं असं, कारण तुमच्या जमिनीत तेवढी ताकद नाहीये, पण तुमच्या जमिनीची ताकद वाढत असते. समजा तुम्ही एखाद्याने मका लावली, वांगी लावली, झेंडू लावला, त्याला रिझल्ट नाही भेटला, पण त्याच्या जमिनीची काय वाढत असते, ताकद. एससीटी वैदिक हे जमिनीला श्रीमंत करतं. यांनी 6 बेसल डोस 1-1.5 वर्षात टाकले. काही लोक ते 6 बेसल डोस 2-3 वर्ष टाकते नाही, मग ते 3 वर्षांनी तेवढे झाडं होता. हा फरक आहे ना. म्हणून मला सांगायचं काय आहे की एससीटी वैदिकमध्ये तुमचं जमीन झाड श्रीमंत होत जातं. आणि एकदा ते श्रीमंत झालं का तिथून पुढं टाक खत आणि घे माल, बाकी काहीच काम नाही करायचं. टाक बेसल डोस, घे माल, बाकी दुसरं काही काम नाही. एवढं सोपं आहे. पण केमिकलमध्ये तसं नाही आहे. केमिकलमध्ये तुम्हाला आज काय असेल तेवढंच खरं आहे, उद्या सकाळी त्याचं काही खरं नाही. केमिकलमध्ये उद्या नसतोच, उद्याची काही गॅरंटी नाही. आज काय ते बोला. तसं एससीटी वैदिकमध्ये उद्याची पक्की गॅरंटी आहे. फार किती नुकसान झालं ना तर 5% वर नुकसान होत नाही.
हे बरोबर आहे, चूक आहे? बरोबर आहे सर. बस मला एवढंच सांगायचं. त्याच्यामुळे कमी खर्च हा मुद्दाच नाही. मुद्दा काय आहे की जो खर्च कराल तो 100% काय होतो, लागू. मग तुम्हाला 100% लागू करणारा खर्च पाहिजे का तुम्हाला लागू नाही झाला तरी चालेल पण कमी झाला पाहिजे? तुम्हाला वस्तू स्वस्त पाहिजे का तुम्हाला वस्तू रामबाण पाहिजे? तिचा रिझल्ट पाहिजे. बरोबर आहे की नाही? तुम्ही घरी एखादी वस्तू आणली, बरोबर आहे की नाही? आज आपण पाहुणे रावळ्यांकडे जातो बघा, त्यांना काय घेऊन जातो? टोपी, टॉवेल, फेटा, भेटायला वस्तू, कोण काय भांडं घेऊन जातो, बरोबर आहे की नाही? इमानदारीने सांगा ते त्याला वापरायच्या लायकीचं राहतं का? नाही सर. हां, नाही. मग आपल्याला हे संस्कारामध्ये आज झालेले आहे. आपण आपल्या प्रियजनांना जर अशा फालतू गोष्टी देतो जे त्याला वापरायच्या लायकीच्या नाही, तर आपण बी घरी कधी वापरीत नाही. मग आपण याच्याकडे देतो का त्यांनी बी दुसऱ्याला द्यावा? तो बी मोठा हुशार, तो दुसऱ्याला देतो. केमिकलचं तंत्रज्ञान असंच आहे. केमिकलमध्ये लोक खतं टाकीत आहे, 0,050 खाली टाकीत आहे पण साईज कधी झाली नाही. 12 सरगण टाकीत आहे पण फ्लावरिंग कधी आली नाही. खरं खोटं आहे. बुरशीनाशक मारित आहे पण बुरशी काय हटली नाही. तेलाचा फवारा मारित आहे अँटीबायोटिक पण त्याला कधी हटला नाही. मग हे फक्त आमच्या मनाचं काय आहे, समाधान आहे. आणि वरतून काय स्वस्त आहे ना, उधार आहे ना, पण रिझल्ट आहे का? मग रिझल्टची काही गॅरंटी नाही आहे. मग ते स्वस्त नाही, फुकट असलं तरी मारायचे पैसे घरातून जाणार आहे ना, श्रम आणि तुमच्या आयुष्यातला महत्त्वाचा वेळ जाणार आहे. SCT वैदिकमध्ये याची काय आहे गॅरंटी? कशाची? का भविष्य काय आहे चांगलं आहे. जे वापराल त्याचं 100% काहीतरी यूज होणार आहे, अंगी लागणार आहे कुठंतरी ते. बरोबर आहे? त्याचं नुसतं चायनीज खायचं, भुसा खायचा आणि त्याचं कुठंच काही अंगात तपास नाही. हां बघा, मनोरंजन म्हणून तुम्ही शेती करू नका. केमिकल वापरणे म्हणजे मनोरंजनाची शेती आहे. बरोबर आहे ना? हां, लक्षात ठेवा. केमिकलमध्ये स्वस्त असेल, उधार असेल, पण ती मनोरंजनाची शेती, तुम्हाला उजरवणारी शेती नाही आहे. तुम्हाला SCT वैदिकमध्ये खर्च आहे, हो आहे. बेसल डोस महाग आहे, हो आहे. परंतु रोगराईचा खर्च नाही ना भाऊ. लोकांची यावर्षी 1.5 लाखाचे फवारे झाले. म्हणजे आमच्याकडं कुठले रोगाला फवारे नाही. रोगाला फवारे नसताना जर असा माल राहत असेल, चमत्कार नाही का? हेच शेतकऱ्यांना कळणं गरजेचं आहे का SCT वैदिकमध्ये कुठल्याही रोगावर औषध नाही. कारण SCT वैदिकच असं म्हणतं की या जगात रोगच नाही. म्हणजे आहे ना ते कमजोरीमुळे येतं, हे लक्षात ठेवा. 4थी बेसल डोस नाही टाकला यांनी म्हणून थोडंफार दिसतंय तुम्हाला, ते बी दिसणार नाही. 4था बेसल डोस यांनी टाकला नाही ना. आता किती महिने झाले बेसल डोस टाकून? आता 2 महिने झाले होऊन गेलेले. म्हणजे 3रा चालू आहे ना. 3रा. म्हणजे विचार करा, 60 दिवसाला ना असा लोड असेल तर 50 दिवसाला बेसल डोस टाकला पाहिजे. मला तुम्हाला काय सांगायचं की रोगावर कामच नाही काही. फक्त कशावर काम करायचं? मातीच्या पोषणावर, झाडाच्या पोषणावर. आजपर्यंत चालली शेती चुकीची चाललेली, ती बरोबर शेती करण्याचा एक मार्ग आम्हाला भेटला. मला सांगा, तुमचा माल तुम्ही काढला, रेसिड्यू फ्री निघाल का? केमिकलचा निघणार. यांचा माल रेसिड्यू फ्री निघाला, तो जर एक्सपोर्टला पाठवला उद्या तर तो डबल भावाने विकणार. ही ताकद तुम्हाला मिळते फुकटमध्ये. माल तर माल, वरून कमाल. आणि वरून जमीन कशी म्हटली तुम्ही? जर खूप पाऊस झाला आणि पाणी साचलं, यांचा बाग नाही गळणार, तुमचा अख्खा गळून खाली. हा फरक आहे ना. एक तर त्याने आले ऑब्झर्वेशन केलं, जमीन ही बागाची लायकीची नाही म्हणे तरी बाग येत आला. त्यांनी हे पाहिलं. हे ऑब्झर्वेशन तुम्ही त्यांना मी सांगितलंय की त्यांना त्यावेळेस काय म्हटलं, जेवढं तुम्ही काळी जमीन आहे, जेवढा बेड उंच कराल तेवढं चांगलं आहे. नाही, वॉटर टेबल खाली गेला पाहिजे ना. बेकार जमीन ही, लय बेकार आहे. आता तुम्ही पाऊस पडल्यामध्ये नाही येऊ शकत तुम्ही उभे, तिथली मुळी डॅमेज होईल समजा. इथली तर कमीत कमी चालू राहील. आणि तुम्ही ऑब्झर्वेशन केलं का पाण्याचा याचा संबंध? हा, ते पण. आणि दुसरी गोष्ट, तरी पण यांची माती बदलली पान तुम्ही. यांची माती पाणी धरून ठेवीत नाही, लगेच सोडून देते मधली भागातली. आहे की नाही? याला फुलवणी बाग लावल्यापासून फुलवचं एक पाणी नाही, एक काही पाणी नाही. मध्ये चॉकअपच नाही केलं ना यांनी. म्हणजे काही पथ्य त्यांनी पाळले आज. म्हणजे अजून त्याला फक्त पावसाच्या पाण्याशिवाय मध्ये पाणी नाही. म्हणजे एकच नंबर. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही जर केलं तर शेतीची दिशा काय होऊन जाणार, बदलून जाणार. आपण आणि काय- का हो, खर्च तुम्हाला केमिकल मध्ये नाही आहे का? आहे ना. आहेच. मग इकडे बी आहेच ना. पण इकडचा खर्च तुमचा काय आहे, तुमचा कुठेतरी कामी येणार आहे, लागू होणार आहे. तिकडचा खर्च तुमचा हवेत आहे. जेव्हा तुम्ही हवेत भुर्र केलं ते तुमच्या काय कामाचं आहे? ते सगळं तर गेलं. एकदा मारलं का विषय, हा, त्यातली दारू निघून गेली, संपला. नुसतं पुंगडीची लग राहते. तो आवाज होतो मग एकदा.
असं आहे. इथं तसं नाही, इथं जमिनीमध्ये ते तुम्हाला पुढच्या पिकाला कामाला येतं. बरोबर आहे ना, ही ताकद आहे. मी जे आता निरीक्षण, आता माझी बाग नाही पण मी जे याचा आता निरीक्षण करतो या दिवसा मी पाहिला बाग होता माझा 3-4 वर्षापूर्वी काढला ते, पण त्यानं काय होतं त्या असं पाकोळी जर बाजरी सीजन आहे आता, ते पाकोळी ना डंक मारते, त्याच्यामुळे ना फळ असा डंक मारते, म्हणजे पंक्चर करते. हो, तर हे कुठल्या एवढ्या बागेत आपण फिरलो, एवढं मला पाहायला नाही भेटलं असं. नाही नाहीचे याच्यामध्ये एकही नाही फळ. हा, मग तसं नाही म्हणजे पाकोळी का बरं नाही ते त्याचं कारण सांगतो. पहिली गोष्ट लक्षात घ्या बघा, कुठलंही कीटक, तुम्ही फेरोमन सापळे ऐकले का नाव? फेरोमन सापळे, कामगंध सापळे, कामगंध सापळे म्हणजे काय? त्या पाकुळीला म्हणजे नर पाकुळी असते तिला मादीचा काय येतो? वास येतो. मादीचा वास होऊन ती मादीला काय होती? आकर्षित होती. बरोबर आहे ना? तर त्याच्यातून ते मिलन होऊन नवीन अंडी घालते. सेम म्हणजे त्या कीटकांना गंध येतो, एवढं कळलं तुम्हाला? बरोबर. मग ही जी पाकुळी असते तिला पण गंध येतो. ज्या वेळेस तुमचं फळ ॲसिडिक होतं, तुम्ही मगाशी काय म्हणले माझं फळ कसं लागलं? आंबट. बरोबर आहे. ज्यावेळेस फळ ॲसिडिक होतं त्या ॲसिडिकचा ॲरोमा सुटतो आणि केमिकलमध्ये ॲसिडिकचं प्रमाण वाढलं की ती पाकुळी त्याच्याकडे काय होती? आकर्षित होती. ज्या बागा केमिकलच्या आहे त्याच्यावर पाकुळी आकर्षित होती. ज्या वेळेस तुमच्या फळामध्ये अल्कलाईन गुणधर्म वाढतात, ॲसिडिक नाही, कसे? अल्कलाईन, ॲटोमॅटिकली ती पाकुळी त्याच्यापासून पळून जाते. कळलं का तुम्हाला? त्या पाकुळीला आंबट फळ पाहिजे. तुमच्या फळात जर गोडी असेल, साखर जास्त असेल, तिला चालत नाही. साखरेचं फळ कुठलंच कीड किंवा कुठलंच पक्षी खात नाही, त्याला ऍसिडिकच लागतं, त्यांना ॲसिडिक लागतं. लक्षामध्ये. आणि म्हणून तुमचं फळ ॲसिडिटीचं का बरं? साखर माणसाला लागते, साखर पक्ष्यांना नाही लागत, ते लक्षात ठेवा. सगळ्यांचे खूप आभार, तुमचे पण आभार. तर छान मार्गदर्शन, तुम्ही सगळं अनुभव आणि जे खरं आहे ते सांगितलं आहे की नाही? सत्य जे काही बोलेल ते खरंच बोलेल, खोटं बोलणार नाही, अशा प्रकारची आम्हाला शपथ नाही घ्यायची पाळी आली. तसंच त्यांनी सांगितलं. त्याच्यामुळे खूप आनंद वाटला आणि खरंच तुमचं कल्याण हो आणि छान तुमची बाग पुढच्या वर्षी आणखीन याच्या दुपटीने येऊ आणि येईलच ती. बरोबर आहे की नाही? शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी योगेश जगताप सर. कोणाला काही जरी मार्गदर्शन लागलं किंवा विजिट लागले तर तुम्ही मला संपर्क करू शकता. मी पूर्ण नगर आणि बीड जिल्ह्याचं काम बघतो. माझा मोबाईल नंबर आहे 8669 200 222. जय शिटीवादी! जय शिटीवादी! जय शिटीवादी!